नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी बॅक्स ऑर्डर वर्थ रुपीज 177.5 कोटी फॉर सोलर PV मॉड्यूल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सात्विक सोलार इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला 177.50 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पेस डिजिटेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पेस डिजिटेक बॅक्स रुपीज 929.676 कोटी सोलार पॉवर प्रोजेक्ट फ्रॉम MSP GCL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पेस डिजिटेक लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या फास्ट ग्रोविंग रिन्युएबल एनर्जी सेक्टरचा ऑर्डर मिळाला आहे. MSP GCL म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडकडून 9,297.57 मिलियन रुपीजचा म्हणजे 929 कोटी रुपयांचा आणि याच अपडेटमुळे पेस डिजिटेक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया फेअरकेम ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही अपडेट आली आहे आज मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 5:30 वाजता. आणि मित्रांनो, ही अपडेट आजच आली आहे. तुम्ही डेट सुद्धा बघू शकता, 17 नोव्हेंबर 2025. तर मित्रांनो, फेअरकेम ऑर्गॅनिक्स लिमिटेड या कंपनीने बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे 20 नोव्हेंबर 2025ला आणि ही कंपनी 20 नोव्हेंबर 2025ला बायबॅकवर घोषणा करू शकते. म्हणून मित्रांनो, फेअरकेम ऑर्गॅनिक्स लिमिटेड ही कंपनी उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड रिसीव ह्यूज ऑर्डर फ्रॉम दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडला झारखंडच्या चंद्रपुरा थर्मल पॉवर स्टेशन येथे इंटिग्रेटेड टाउनशिपच्या कन्स्ट्रक्शनसाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून 498.30 कोटी म्हणजे जवळपास 500 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रा टू एक्वायर 51% स्टेक इन ओमान पोर्ट SPV कमिट्स $419 मिलियन फॉर डेव्हलपमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने आपल्या स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी JSW ओव्हरसीज FZEच्या थ्रू साऊथ मिनरल्स पोर्ट कंपनी SAOC न्यूली इनकॉर्पोरेट पोर्ट स्पेशल पर्पज व्हेकल ओमानमधल्या या कंपनीमध्ये 51% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी डिफिनिटिव्ह ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि याच अपडेटमुळे JSW ग्रुपची ही कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया TVS मोटर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, TVS मोटर लॉन्चेस अपाचे RTS 180 इन केन्या. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, TVS मोटर कंपनी लिमिटेडने आपला बिझनेस वाढवण्यासाठी ईस्ट आफ्रिकामध्ये
आपल्या प्रीमियम मोटरसायकल रेंजचा विस्तार करण्यासाठी केन्यामध्ये अपाचे RTR 180 मोटरसायकल इंट्रोड्यूस म्हणजे लॉन्च केली आहे. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की कंपनी फक्त डोमेस्टिकच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की बिझनेस इक्वल टू स्टॉक मार्केट. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे TVS मोटर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी फायनान्स डायरेक्टर प्रितेश विनय रिझाइन आफ्टर 13 इयर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडच्या फायनान्स डायरेक्टर प्रितेश विनय यांनी रिझाइन केले आहे 13 वर्षानंतर. आणि मित्रांनो, याच्या मागचे यांनी कारण सांगितले आहे चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी परस्यू करण्यासाठी हे रिझाइन करत आहे, हे यांनी कारण सांगितले आहे. आणि मित्रांनो, हे कंटिन्यू करणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स रिटेल टाय अप विथ जर्मनीज कॉस्नोवा टू लॉन्च इसेन्स ब्रँड इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेडनी एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन पार्टनरशिप केली आहे. कोणासोबत? जर्मनी बेस कॉस्नोवा ब्युटी सोबत. कशासाठी? इंडियामध्ये इसेन्स कॉस्मेटिक ब्रँड आणण्यासाठी ही पार्टनरशिप झालेली आहे. आणि मित्रांनो, याचकरिता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. कारण मित्रांनो, या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्याच अंडर ही जी कंपनी आहे, ही कंपनी करंटली काम करते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कमिशन्स 300 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट फॉर NHPC इन राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडनी NHPCचा 300 मेगावॅटचा DCR कॉम्प्लिएंट सोलार प्रोजेक्ट राजस्थानच्या बिकानेरमध्ये कर्णीसर येथे कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.